जय हिंद. तर बघा, जो पॉलिटिचा स्टडी करायला आपण सुरुवात केली होती, त्याच्यामध्ये आजचं आपलं लेक्चर जे आहे ते कलम 19 ते 22 यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर कलम 19 आणि 22, कलम 19 ते 22 यांच्यामध्ये काय येतं, तर बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत स्वातंत्र्याचा अधिकार, ते आपल्याला बघायचे आहेत. तर काल बघायचं झालं तर काल आपण जे आहे कलम 12 ते 19 18पर्यंत बघितलेले आहेत. तर आज आपल्याला 19 ते 22 पर्यंत बघायचे आहेत. तर बघा त्याच्यामध्ये काय आहे, तर स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे काय, त्याच्यामध्ये बघा आपल्याला जो आहे भारतामध्ये कुठे राहण्याचा अधिकार आहे, काही बोलण्याचा अधिकार आहे, कुठलेही संघटन स्थापन करण्याचा अधिकार आहे. तसंच बघायचं झालं तर 21A मध्ये आपल्याला सक्तीचे शिक्षण जे आहे याचा अधिकार बघायला मिळतो. अशाच प्रकारचे जे अधिकार आणि ज्या संविधानामध्ये इन्क्लूड झालेल्या कलमा आहेत आणि त्याचे फायदे जे आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. तर बघा तसं बघायचं झालं तर हा टॉपिक जो आहे हा SSC GD च्या पेपराच्या हिशोबाने खूप महत्त्वाचा आहे, कारण की याच्यामधील महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कलम 21A जो आहे हा SSC GDच्या पेपरामध्ये बरेच वेळा आपल्याला विचारलेला बघायला मिळतो. तर बघा संविधानाचा भाग 3 त्याच्यामध्ये कलमा आहेत 12 ते 35 आणि त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत 19 ते 22. तर बघा आपल्याला आज पहिली बघायची 19. तर 19 मध्ये काय आहे, तर 19 मध्ये आपल्याला बघायला मिळतं की आपल्याला 6 स्वातंत्र्य जे आहेत हे दिलेले आपल्याला बघायला मिळतात. 6 स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याच्यामध्ये आहे 6 स्वातंत्र्य आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे शांततापूर्ण संघटन. तर बघा शांततापूर्ण संघटन म्हणजे काय, याच्यामध्ये आहे जे कुठले धार्मिक संघटन असू शकते, राजकीय संघटन असू शकते व अशाच प्रकारे कुठल्याही प्रकारचे संघटन जे आहे ते शांततेत जे आहे भारतामध्ये स्थापन करण्याची जी मुभा दिलेली आहे. तर बघा दुसरं जे आहे ते म्हणजे वास्तव्याचा अधिकार. तर बघा वास्तव्याचा अधिकार म्हणजे तुम्ही भारतामध्ये बघा, तसंच बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये करंट जो पॉईंट चालू आहे त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर बिहारी आणि जे इतर राज्यातून लोक येऊन जो व्यवसाय करतात त्यांच्यावरती बंदी घाला असा आदेश आहे. बट संविधानामध्ये जो आहे आपल्याला बघायला मिळेल वास्तव्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्ही भारतामध्ये कुठेही राहू शकता, कुठेही जाऊ शकता. तर जो अधिकार आहे हा आपल्याला कलम 19 अंतर्गत आपल्याला मिळालेला बघायला मिळतो. तदनंतर जर तिसरा अधिकार बघायचं झालं तर आपल्याला जो आहे कुठेही वास्तव्य हा आपण बघितलेला आहे. कुठेही संचार म्हणजे जर तुम्ही कुठेही गेले, कुठेही काही व्यवसाय करू शकता, हा अधिकार सुद्धा आपल्याला संविधानाने दिलेला बघायला मिळतो. तर बघायचं झालं तर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय तुम्ही बघितलेला आहे का असा, की जर फॉर एक्झाम्पल जर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय आहे तर त्याच्यामध्ये जे आहे सर्वांना जो आहे व्यवसाय करण्याची संधी आहे. असं आहे का काही की ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा जो उच्चवर्णीय आहे त्यानेच तो व्यवसाय करावा असे आपल्याला आता बघायला मिळत नाही. कारण की जर बघायचं झालं तर कुठला व्यवसाय जर उच्चवर्णीय करत असेल तर जर लार्ज स्केलवरती करत असेल किंवा मोठ्या प्रमाणात करत असेल तर तोच व्यवसाय एखाद्या सामान्यवर्गीय किंवा मध्यमवर्गीय माणसाला तो व्यवसाय जो आहे हा छोट्या स्केलवरती करायची सुद्धा मुभा आहे. तर याच्यामध्ये जो आहे आपल्याला व्यापार करण्याची जे स्वातंत्र्य आहे हे सुद्धा दिलेले आहे. व्यापार करण्याचे स्वातंत्र्य. तदनंतर चौथा पॉईंट म्हणजे काय, तर चौथा पॉईंट म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य. तर बघा जर करंट सिच्युएशन मध्ये बघायचं झालं तर काही लोक जे आहेत ते संविधानावरतीच आता टीका करत आहेत. पण तर बघायचं झालं तर जे लोक सध्या संविधानावरती टीका करत आहेत तर त्यांना हे माहीत नाही की त्यांना जो बोलण्याचा अधिकार आहे हा संविधानानेच दिलेला आहे. तर त्यामुळेच ते संविधानावरती किंवा पंतप्रधान असतील किंवा कुठलाही जो व्यक्ती असेल किंवा तुमचा मित्र असेल, कोणीही असेल, त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता.
बोलण्याचे स्वातंत्र्य. बोलण्याचे स्वातंत्र्य याच्यामध्ये काय, तर बघा करंट सिच्युएशन मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं चालू आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा, भारतामध्ये म्हणा, किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये म्हणा, तर बघायचं झालं तर जे काही शहाणे लोक आहेत, हेच जे आहेत, यांना जर बघायचं झालं तर बोलण्याचे स्वातंत्र्य जे आहे हे संविधानानेच दिलेले आहे. बट जे आहे हे संविधानावरतीच टीका करत आहेत, की संविधानाने ही तरतूद अशी केली, ती तरतूद तशी केली. तर तसं बघायचं झालं तर यांना जो बोलण्याचं स्वातंत्र्य आहे हे संविधानानेच दिलेलं आहे. पण हे जर बघायचं झालं तर हे स्वातंत्र्य कसं आहे, बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. फक्त जे कायदा आहे, कायद्याच्या लिमिटमध्ये जर कायद्याच्या लिमिटमध्येच बोलायचं असतं. जर बघायचं झालं तर कोणी कुठल्या व्यक्तीला कुठेही शिवीगाळ करत असेल, काही करत असेल, तर हे कायद्यामध्ये नाही आहे, त्याची शिक्षा होणार. तर बोलण्याचे स्वातंत्र्य, व्यापार करण्याचे स्वातंत्र्य असतील, वास्तव्याचा अधिकार असेल, हा जो आहे हा जेव्हा तुम्ही कायद्याच्या आत राहून जर त्याचा फायदा घेत असाल, तर तो तुमच्यासाठी एकदम खूप चांगल्या प्रकारे किंवा व्यवस्थितरित्या वर्क करताना आपल्याला बघायला मिळेल, किंवा तो जो आहे तेवढा सफिशियंट आहे. बट काही लोक जे आहे त्याच्याही पुढे जाऊन त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात, आणि कायद्याने त्याच्यावरती काय होतो आपल्याला बघायला मिळेल, गुन्हा होतो, किंवा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा गुन्हा होऊन जातो, किंवा त्यांच्यावरती आपल्याला केस झालेली बघायला मिळते. तर बघा जे पाचवं आहे ते आहे म्हणजे शांततापूर्ण सभा. शांततापूर्ण सभा म्हणजे काय, तर बघा शांततापूर्ण सभेमध्ये काय बघायला मिळेल आपल्याला, कुठल्याही कुठल्याही धर्माची असेल किंवा राजकीय असेल, कुठली सभा होत असेल, जर ते शांततापूर्ण होत असेल तर त्या सभेला जे आहे कायद्याने मान्यता आहे. जर त्या सभेमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य होत असेल, किंवा कुठल्याही प्रकारची मारहाण होत असेल, तर त्या सभेवरती आपल्याला बघायला मिळेल पोलिसांनी जे आहे त्या सभेवरती आपल्याला पोलीस आपल्याला कारवाई करताना बघायला मिळतील, किंवा ती सभा बरखास्त केली जाते त्याच वेळेस. अशा प्रकारचे जे आहेत आपल्याला खूप सारे पॉईंट जे आहे त्या सभामध्ये बघायला मिळतील, बोलण्याच्या स्वातंत्र्यामध्ये बघायला मिळतील. बट आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे आहे महत्त्वाचं, ते तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवत चला. तदनंतर जर बघायचं झालं तर याच्यामध्ये जो 6वा पॉईंट जो आहे हा काय, तर 6वा पॉईंट जो आहे तो आहे पूर्ण संघटन, वास्तव्याचा अधिकार, व्यापार करण्याचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, शांततापूर्ण सभा, आणि तदनंतर जे आहे भारतात मुक्त संचार जो आहे. मुक्त संचार म्हणजे काय, मुक्त संचार, तुम्ही भारतात कुठेही फिरायला जाऊ शकता, तुमच्यावरती काही प्रतिबंध नाही आहेत. जर बघायचं झालं तर आपल्याकडे लोक जे आहेत फिरायला कुठे काश्मीरला जातात, लेह लद्दाखला जातात. अशा प्रकारचे तुम्हाला खूप सारे मुभा जे आहेत त्या संविधानाने दिलेल्या आहेत. बट कशा, कायद्याच्या हद्दीत राहून जर तुम्ही ते त्यांचा जर फायदा घेत असाल तर ते तुमच्यासाठी ऑब्व्हियसली चांगले आहेत. पण जर कायद्याच्या बाहेर जात असाल तर त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येते. तर बघा 20 कलम 20 मध्ये काय आहे, तर कलम 20 मध्ये आपल्याला बघायला मिळेल गुन्हेगारी संरक्षण. गुन्हेगारी संरक्षण म्हणजे काय, तर बघा गुन्हेगारी संरक्षण जर बघायचं झालं तर गुन्हेगारी संरक्षण याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली जे पॉईंट सांगितलेले आहेत, जे मागील कायदे होते, म्हणजे जसे की इंग्रजांचे कायदे होते संविधान निर्माण होण्याच्या आधी, त्या कायद्याने कुठल्याही व्यक्तीवर जे आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचा खटला किंवा केस किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे हे होताना बघायला मिळणार नाही. कुठल्याही एका कृत्याचे डबल जे आहे शिक्षा होणार नाही. तर स्वतः विरुद्ध जर बघायचं झालं तर स्वतः विरुद्ध जी गवाही द्यायची आहे त्याच्यामध्ये कुठली सक्ती नाही, की जबरदस्ती तुम्हाला कोणी धमकावून किंवा तुमच्यावरती प्रेशर टाकून तुम्हाला ती गवाही किंवा तुमच्या विरुद्ध जो गुन्हा आहे तो स्वतः कबूल करायला भाग पाडेल, असं सुद्धा नाही.
मागील कायद्याने शिक्षा नाही. दुसरा पॉइंट म्हणजे याच्यामध्ये जर बघायचं झालं तर एका चुकीची पुन्हा शिक्षा नाही. आणि तिसरा पॉइंट म्हणजे जो कलम 20 अंतर्गतच येतो तो म्हणजे कुठल्याही सर तुमच्यावरती जे आहे स्वतःविरुद्ध जे ग्वाही द्यायची जर बघायचं झालं तर सक्ती नाही. सक्ती नाही. तर अशा प्रकारचे जे आहे त्याच्यामध्ये येतात. तर बघा हे झालं कलम 20. तर नंतर आपल्याला बघायचं आहे 21 मध्ये काय आहे. तर 21 मध्ये काय आहे, जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य. तर 21 आपल्याला कलम 21 काय सांगताना बघायला मिळेल की तुम्हाला जो आहे प्रत्येक भारतातील प्रत्येक नागरिकाला म्हणा की जगातील प्रत्येक नागरिकाला म्हणा हा जगण्याचा अधिकार आहे आणि त्याचे जे वैयक्तिक अधिकार आहेत ते सुद्धा त्याला आहेत. तर त्याच्याबद्दलच कलम 21 आपल्याला जे आहे सविस्तररित्या सांगताना बघायला मिळेल. तर बघा जीवनाचे व वैयक्तिक स्वातंत्र्य. जीवनाचे स्वातंत्र्य म्हणजे काय, तर कुठल्याही व्यक्तीला जे आहे हे स्वतःची मान उंचावून जगण्याचा अधिकार आहे. त्याला त्याचे जे पूर्ण अधिकार आहेत ते मिळावे. तसं बघायचं झालं तर जे आपले मूलभूत हक्क आहेत ते त्याचा लाभ त्याला व्हावा. त्याला समाजामध्ये कुठल्याही प्रकारची त्याच्यावर भेदभाव होऊ नये. जर बघायचं झालं तर आपल्या याच्यामध्ये जे चातुर्वर्ण व्यवस्था होती त्याच्यावरनं भेदभाव हा भारतामध्ये खूप वाढलेला होता. तो भेदभाव संपवायचा आहे तर तशी तरतूद आपण जे आहे आपल्याला बघायला मिळेल. आपण 15 मध्ये बघितलेली आहे, 15-16 मध्ये, की त्याच्यामध्ये धर्म, जात, वंश, भाषा, लिंग आणि याच्यावरून जो आहे आपल्याला भेदभाव करता येत नाही. असा भेदभाव होऊ नये आणि सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, जीवनाचा अधिकार आहे. कारण की बघायचं झालं तर प्रत्येकाचा जीव हा मौल्यवान आहे. जगण्याचा अधिकार. आणि वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये काय, तर तुमची जी प्रायव्हसी असेल, गोपनीयता असेल किंवा तुमचे जे काही पर्सनल गोष्टी असतील किंवा तुमचे काही पर्सनल वाद असतील कोणाबद्दल, तुमचे जर काही पर्सनल हे असतील, तुमचे काही तंटे असतील, तुमचे काही विचार असतील, तुम्हाला त्याचे स्वातंत्र्य सुद्धा आहे. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही गोपनीयता ही लक्षात ठेवा. कारण की गोपनीयता ही आपल्याला 2017 मध्ये भारतीय संविधानामध्ये म्हणजे 21 मध्ये ऍड झालेली बघायला मिळेल. तर नंतर जो आहे आपल्याला बघायचा आहे 21A. तर बघा 21A मध्ये काय आहे, तर सक्तीचे शिक्षण. तर सक्तीचे शिक्षण काय, तर बघायचं झालं तर ज्यावेळेस संविधान निर्माण झालं भारतामध्ये त्यावेळेस परिस्थिती कशी होती की शिक्षणावर जो आहे हा एवढा भारतामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा भर बघायला मिळालेला नव्हता. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, सर्वांना शिकवायचं आहे. जर जेव्हा बघायचं झालं तर कुठलाही व्यक्ती जेव्हा शाळेमध्ये जातो, शिकतो, त्याचा जो आहे मानसिक विकास, शारीरिक विकास जो आहे हा पूर्णपणे होतो. त्याला जर वाचता लिहिता आलं तर स्वतःचे जीवन आहे किंवा जीवन म्हणा किंवा जीवनमान म्हणा हे त्याचे
सुधारते. तर त्यासाठीच जो आहे शिक्षणाचा अधिकार किंवा शिक्षणाचा हक्क जो आहे हा देण्यात आला. शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाच्या अधिकारामध्ये काय आहे तर बघायचं झालं तर 6 ते 14 या वयोगटातील जे मुलं आहेत त्यांना जे शिक्षण आहे हे सक्तीचे करण्यात आले. म्हणजे जे आपली जी प्रायमरी स्कूलिंग आहे हे सक्तीची करण्यात आली. जर तसं बघायचं झालं तर हे किती, तुम्ही बघा हेच गोष्ट किती, आपल्याला जर ह्याचा विचार केला तर 6 ते 14 वयोगटातील मुलांना जे आहे सक्तीचे शिक्षण, म्हणजे जर बघायचं झालं तर विषयक जागरूकता किती कमी आहे आपल्या भारतामध्ये हे आपल्याला याच्यावरून दिसून येते. बघायचं झालं तर त्यावेळेसच नाही तर आता सुद्धा त्यावेळेस सारखं नाही म्हणता येईल आपल्याला, बट थोड्या प्रमाणात जे आहे कुठेतरी जो आहे याचा अभाव पडत आहे. तर बघा, तर नंतर आहे 22 मध्ये काय आहे, 22 मध्ये आपल्याला बघायला मिळेल, 22 मध्ये जे आहे अटक व नजर कैद संरक्षण. तर बघायचं झालं तर अटक व नजर कैद संरक्षण म्हणजे काय तर बघा, अटक व नजर कैद संरक्षण. तर बघायचं झालं तर कुठल्याही व्यक्तीला नजर कैद जे आहे करण्यात येणार नाही. आणि दुसरं म्हणजे अटक झाल्यानंतर जे आहे कारण सांगणे जे आहे हे बंधनकारक असणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर अजून सांगायचं झालं तर कोणाला अटक झाली तर 24 घंट्यामध्ये जे आहे हे कोर्टामध्ये त्याला पेश करावं लागतं किंवा त्याची पेशी होते कोर्टामध्ये. तर तसं बघायचं झालं तर आपल्या इकडे जे केसेस फाईल होतात ते जवळपास शनिवारी फाईल होतात, जेणेकरून जे आहे पोलिसवाल्यांना जो आहे, पोलिसांना म्हणा किंवा कुठल्याही जे पर्टिक्युलर व्यक्तीला जो आहे तो तो रविवारचा दिवस, जो सुट्टीचा दिवस असतो तो मिळून जातो. आणि त्याची जी जमानत आहे किंवा त्याचा जे कोर्टात त्याला पेश करायची जी हे आहे तरतूद आहे, ही जी प्रोसेस आहे ही सोमवारी चालू होते. तर बघायचं झालं तर अशा प्रकारची जे आहेत संविधानाचा थोड्या प्रमाणात वापर करणारे लोक सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. याच्यामध्ये लक्षात ठेवा, अटक झाल्यावर कारण सांगणे. आणि जे दुसरं बघायचं झालं तर वकील घेण्याचा हक्क जो आहे हा सर्वांना आहे. वकील घेण्याचा हक्क. त्यानंतर अजून बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही एक पॉईंट अजून लक्षात ठेवू शकता की नजर कैदेस मनाई. नजर कैदेस मनाई अशा प्रकारचे जे पॉईंट आहेत हे 19 ते 22 मध्ये येतात. तर त्यानंतर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे 23 ते 35 हे आपण बघणार आहोत. तर बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला मी जे महत्त्वाचे पॉईंट आहेत हे तुम्हाला सांगून देतो. कलम 19 अंतर्गत जे आहेत स्वातंत्र्य आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. गुन्हेगारी संरक्षण याच्यामध्ये तुम्ही हे फक्त वाचून जा, लक्षात ठेवू नका. तर बघायचं झालं तर जीवनाचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्य याच्यामध्ये गोपनीयता जे आहे 2017 मध्ये याच्यात ॲड झालेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. शिक्षणाचा अधिकार हा लक्षात ठेवा 21A अंतर्गत येतो. कारण की जर बघायचं झालं तर एक्झाममध्ये खूप वेळा असं होतं की इथं शिक्षणाचा अधिकार जो आहे हा 21A दिलेला असतो, पण आपण 21 करून येतो. हे लक्षात ठेवत चला की शिक्षणाचा अधिकार हा 21A आहे. आणि जे सक्तीचे शिक्षण आहे हे 6 ते 14 या वयोगटातील मुलांना जे आहे सक्तीचे शिक्षण आहे. तर नंतर 22 मध्ये तुम्ही लक्षात ठेवा अटक झाल्यावर कारण सांगणे जे आहे हे बंधनकारक असते. तर ठीक आहे,
आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.